सोनं म्हटलं की आपल्या भारतीयांचं जीव की प्राण, बरोबर. आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये अगदी आपल्या पूर्वजांपासून सोन्याचं महत्व माहिती आहे. सोनं खरेदी करत आलेलो आहे, सोन्याचे दागिने वापरत आलेलो आहे आपण वगैरे. आणि आजही सोनं फक्त दागिने म्हणून नाही तर गुंतवणूक म्हणून पण तेवढाच महत्वाचा आणि जिव्हाळ्याचा विषय आपण आपल्या आजीकडून, आईकडून, वडिलांकडून, बहिणीकडून नेहमीच ऐकत आलोय की सोन्याचे भाव कमी झाले की थोडं थोडं सोनं खरेदी करून ठेवा, जेणेकरून ते ऐन वेळेवरती आपल्या कामाला येऊ शकतं, उपयोगी येऊ शकतं आपल्या. पण सोन्यामध्ये गुंतवणूक म्हणलं की आपल्या टिपिकल भारतीयांना सोनं विकत घेणे, त्याचे दागिने बनवणे आणि दागिने स्वतः जवळ ठेवणे. इनफॅक्ट जगात सगळ्यात जास्त म्हणजे जगात जेवढं ओव्हरऑल सोनं आहे ना त्याच्या 11% सोनं फिजिकल फॉर्म मध्ये म्हणजे दागिन्यांच्या वगैरे फॉर्म मध्ये फक्त एकट्या भारतातल्या लोकांनी खरेदी करून ठेवलेलं आहे. एवढी जास्त आपल्याकडे सोन्याची क्रेज आहे. पण सोन्यामध्ये गुंतवणूक करणं म्हणजे फक्त दागिन्यांमध्येच गुंतवणूक करणं हा एकच मार्ग नाहीये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हीच गोष्ट थोडंसं विस्ताराने समजून घेणार आहेत. दागिने बनवून घेण्यापेक्षाही जास्त चांगले ऑप्शन्स किंवा जास्त परवडणारे ऑप्शन, जास्त पैसे मिळवून देणारे ऑप्शन्स कुठले आहेत असे मी तुम्हाला 6 मार्ग सांगणार आहे, ज्या 6 पद्धतीने तुम्ही सोन्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता आणि तुमच्या पैशांवरती चांगले रिटर्न्स मिळवू शकता. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. सूरज टेटे नाव आहे माझं आणि तुम्ही बघायला स्टार्ट केलेलं आहे. आपण जी फायर सिरीज लॉन्च केलेली आहे त्या फायर सिरीजचा 8वा एपिसोड जो आहे गोल्ड इन्व्हेस्टमेंट वरती म्हणजे सोन्यामध्ये गुंतवणुकीच्या वरती. मी तुम्हाला याच्या आधीही सांगितलं की जगात जेवढं फिजिकल फॉर्म मध्ये सोनं आहे त्याच्यातलं 11% सोनं एकट्या भारतीयांकडे दागिन्यांच्या स्वरूपात किंवा फिजिकल गोल्डच्या स्वरूपात आहे. एवढी क्रेज आपल्या भारतामध्ये सोन्याची आहे. सो आपण आज ज्या 6 पद्धती बघणार आहे सोन्यामध्ये इन्व्हेस्ट करण्याच्या, त्याच्यातली सगळ्यात पहिली पद्धत ऑब्व्हियसली हीच आहे म्हणजे दागिन्यांच्या स्वरूपात सोनं खरेदी करणं. ही गोष्ट तर अगदी आपल्या पूर्वजांपासून चालत आलेली आहे की आपण मार्केटमध्ये सोनाराकडे जातो, त्याच्याकडनं सोनं विकत घेतो, त्याचे दागिने बनवतो, जेणेकरून ते सोन्याचे दागिने आपल्याला वेळेवरती घालता पण येतील आणि मग गरज पडली तर आपण ते सोनं तोडून सोनाराला विकून टाकून त्याच्यातनं पैसे मिळवू शकतो, बरोबर. तर बघा, फिजिकल गोल्ड मध्ये म्हणजे दागिन्यांच्या स्वरूपातल्या गोल्ड मध्ये इन्व्हेस्ट करण्याचा 2 महत्वाचे फायदे आहेत. सगळ्यात पहिला आणि महत्वाचा फायदा जो आपल्या भारतातल्या प्रत्येक लेडीजला हवा असतो तो फायदा आहे की जेव्हा तुम्ही सोन्याचे दागिने बनवून घेता तेव्हा ते तुम्हाला पार्टीज मध्ये, लग्नामध्ये किंवा अजून घरातले काही समारंभ असतील तुमच्या तर त्याच्यामध्ये ते घालता येतात. आपल्या स्त्रियांना समाधान मिळतं थोडंसं त्या गोष्टीतून, त्यामुळे तुम्ही ते सोनं यूज करू शकता. हा सगळ्यात पहिला बेनिफिट आहे. आणि दुसरा बेनिफिट आहे की आपल्या समाजातल्या लोकांसाठी सोनं हा थोडासा प्रतिष्ठेचा विषय आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही दागिने बनवून घेतलेले असतात आणि तुम्ही ते घालता, दागिने वेअर करता, त्यावेळेस तुम्हाला थोडंसं शो ऑफ करता येतो वेळेवर एखाद्या मोठ्या कार्यक्रमामध्ये वगैरे. जसं तुम्ही बप्पी लहरींना वगैरे बघितलं असेल ते तेवढं केवढं सोनं घालतात वगैरे, किंवा आपल्यामध्ये पण काहींना अंगठ्या, कडे सोन्याचे वगैरे वगैरे घालण्याची हौस असते. त्यामुळे थोडंसं ते स्टेटस सिंबल किंवा प्रतिष्ठेचा विषय म्हणून पण सोनं वापरता येतं जर तुमच्याकडे दागिने असतील. पण या 2 फायद्यांपेक्षा जास्त सोन्याचे दागिने करून घेण्याचे तोटे जास्त आहेत. ते कुठले? सगळ्यात पहिला आणि महत्वाचा तोटा तर हा आहे की त्याच्यावरती कमीत कमी 10% पर्यंत तुम्हाला घडणावळीचे चार्जेस द्यायला लागतात, ज्याला आपण मेकिंग चार्जेस म्हणतो. ते थोडक्यात तुमचे वेस्ट असतात कारण ते तुमच्या गुंतवणुकीमध्ये येत नाहीत. तुम्ही समजा आजच्या डेटला काय जे वॉटेवर 60,000 रुपयांच्या आसपास 1 तोळा किंवा 10 ग्राम सोनं येतं, तेवढं तुम्ही घेतलं तर त्याचे 10% म्हणजे 5-6 हजार रुपये तुम्ही आरामात त्याच्या मेकिंग चार्जेस वरती खर्च करता आणि ती तुमची इन्व्हेस्टमेंट नाहीये. ते तुमचे एकदा गेले तर गेले. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही सोनाराकडे जाता तेव्हा त्याच्यामध्ये झीज तर येते, ती ऑब्व्हियस गोष्ट आहे. तुमचे जे मेकिंग चार्जेस आहेत ते तर वेस्टच आहेत जवळजवळ. त्यामुळे सोन्याच्या ज्वेलरीमध्ये म्हणजे दागिन्यांमध्ये इन्व्हेस्ट करण्याचा एक महत्वाचा डिसएडव्हान्टेज असा आहे की त्याचे मेकिंग चार्जेस हाय असतात. सेकंड डिसएडव्हान्टेज, तुम्हाला 3% जीएसटी पे करायला लागतो त्याच्यावरती. थर्ड डिसएडव्हान्टेज, समजा जर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये सोनं विकत घेताय म्हणजे समजा 100-200 ग्राम वगैरे तुमच्याकडे सोनं विकत घेतलं आणि तुम्ही ते ऍज अ इन्व्हेस्टमेंट म्हणजे ऍज अ गुंतवणूक घेतलेलं आहे ते, तर मग कमीत कमी ते तुमचं 10-12 लाख रुपयांचं सोनं आहे. तर तुम्ही ते घरी नाही ठेवू शकत. तुमच्याकडे कंटिन्यू रिस्क असणार, त्याची चोरीची रिस्क असते किंवा हरवण्याची रिस्क असते. या रिस्कमुळे तुम्हाला एकतर बँकेच्या लॉकरमध्ये ठेवायला लागतं किंवा घरी ठेवलं असतं तुम्ही त्याला सिक्युरिटी किंवा गार्ड कुठल्याही पद्धतीने तुम्हाला अदर खर्च करायला लागू शकतात त्याच्यावरती. त्यामुळं जर समजा तुम्ही बँकेच्या लॉकरमध्ये वगैरे ठेवलं तर परत तुम्हाला बँकेच्या लॉकरचे चार्जेस वगैरे वेगळे द्यायचे. त्याच्यावरती तुम्हाला तुमच्या इन्व्हेस्टमेंटवरती काही रिटर्न्स तर मिळणारच नाहीत. फक्त ती जी अप्रिशिएशन कॉस्ट आहे सोन्याच्या भावामध्ये जी वाढ होणार आहे तेवढी एक सोडली तर बाकी तुम्हाला त्याच्यावरती स्पेंडच करायचे जास्त. त्यामुळे दागिन्यांच्या स्टोरेजचा इश्यू असतो. चौथं जे डिसएडव्हान्टेज आहे दागिने खरेदी करण्याचं, तुम्हाला प्युरिटीची गॅरंटी नाही येते सोन्याच्या. म्हणजे समजा जर तुमचा फॅमिली ज्वेलर असेल किंवा वर्षानुवर्ष तुम्ही एखाद्या ज्वेलरकडनं दागिने खरेदी करताय तर कदाचित तुम्हाला तो देईल विश्वासाने. पण अदरवाईज तुम्हाला ही गोष्ट जाणून घेण्यासाठी कुठला जास्त ऑप्शन नाहीये की ज्या किमतीत तुम्ही ते सोनं घेतलं ते तेवढं प्युअर आहे का. 22 कॅरेट, 24 कॅरेट, वॉटेवर जी काही त्याची प्युरिटीचे हॉलमार्क्स वगैरे असतात ते सामान्य लोकांना माहित नसतं आणि तुम्हाला ते तेवढ्या प्युरिटीचं मिळालंय का हा पण एक महत्वाचा विषय. त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांच्या ह्याच्यामध्ये फसवणूक होऊ शकते. तर हे सगळे डिसएडव्हान्टेजेस आहेत जेव्हा आपण गुंतवणूक म्हणून सोन्याचे दागिने खरेदी करतो तेव्हा. सोन्यामध्ये जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर तुमच्या आईचं, बहिणीचं, बायकोचं वगैरे नाही तर तुम्ही अदर ऑप्शन ट्राय केले पाहिजेत जर तुम्हाला सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल तर.
अदरवाईज जर तुम्हाला सोन्याचे दागिनेच खरेदी करायचे असेल तर ऑब्व्हियसली तुम्ही ते करू शकता. जेवढे तुम्हाला सण समारंभांमध्ये किंवा तुमच्या घरातल्या जेवढ्या स्त्रिया आहेत त्यांना फिजिकली जे गोल्ड कॅरी करायचे तेवढं गोल्ड आपण घेतलं पाहिजे, काही प्रॉब्लेम नाहीये त्याच्यामध्ये. फक्त ते इन्व्हेस्टमेंट किंवा गुंतवणूक म्हणून तुम्हाला परवडणार नाही हे तुम्हाला आधी माहिती पाहिजे. दुसरी पद्धत सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याची ती आहे सोन्याची बिस्किट किंवा सोन्याची नाणी खरेदी करणं. आता सोन्याची बिस्किट किंवा सोन्याची नाणी खरेदी करणं हा दागिने खरेदी करण्यापेक्षा जास्त चांगला ऑप्शन आहे. का तर त्याचे 3 महत्वाचे फायदे आहेत. सगळ्यात पहिलं, एकतर त्याच्यावरती मेकिंग चार्जेस तुम्हाला द्यायचे नाहीत, घडणावळीचे चार्जेस तुम्हाला काहीही द्यायचे नाहीत जेव्हा तुम्ही सोन्याचं बिस्किट किंवा नाणं खरेदी करता तेव्हा. दुसरी गोष्ट, त्याच्या प्युरिटीची गॅरंटी असते 99% पर्यंत. आणि तिसरी गोष्ट, त्याच्यावरती हॉलमार्क ऑलरेडी असतो, त्यामुळे गुणवत्तेचा प्रश्न येत नाही, क्वालिटीचा प्रश्न येत नाही, तुम्ही ते विश्वासाने घेऊ शकता. पण त्याचे पण डिसएडव्हान्टेजेस काय आहेत? सगळ्यात पहिला डिसएडव्हान्टेज, तुम्हाला त्याच्यावरती 3% GST पे करायचा आहे, जो एक्स्ट्रा पैसा जाणार आहे तुमचा त्याच्यावरती किमतीपेक्षा जास्त. आणि दुसरा डिसएडव्हान्टेज, जेव्हा तुम्ही सोन्याची बिस्किट किंवा कॉइन्स पण जर जास्त प्रमाणामध्ये किंवा थोडेसे एका लिमिटपेक्षा जास्त तुम्ही गुंतवणूक म्हणून घेऊन ठेवलेत, परत त्याच्या स्टोरेजचा विषय होणारच आहे. तुम्ही ते घरी स्टोअर नाही करू शकत. परत जाऊन बँकेत लॉकर वगैरे घेतले तर त्याचे चार्जेस पे करायला लागू शकतात आणि स्टोरेज इनकन्व्हिनियन्सचा इश्यू इथं पण होऊ शकतो. आता हेच विषय टाळण्यासाठी 3 नंबरचा सोन्याच्या गुंतवणुकीचा ऑप्शन आहे, तो म्हणजे डिजिटल गोल्ड खरेदी करा. आता डिजिटल गोल्ड म्हणजे काय? आपण ना जास्त कॅश कॅरी करत नाही. आधी कुठला मोठा व्यवहार वगैरे करायचा असेल आणि एका शहरातून दुसऱ्या शहरात जायचं असेल तर तुम्हाला ती कॅश अमाऊंट कॅरी करायला लागायची. पण आता तसं करण्याची गरज नाही. आपल्याकडे फोन पे, पेटीएम वगैरे सगळ्या गोष्टी मोबाईलवरती अवेलेबल आहेत आणि पैसे तुमच्या बँकेत आहेत, तुमच्याकडे डिरेक्टली नसले तरी चालते, डिजिटल फॉर्म मध्ये तुमच्याकडे आहेत. तसंच तुम्ही डिजिटल गोल्ड पण खरेदी करू शकता. त्याच्यासाठी बरेचसे ऍप्स आहेत. तुम्ही पेटीएम वरती डिजिटल गोल्ड खरेदी करू शकता. जार नावाचं एक ऍप आहे, त्याच्यावरती तुम्ही डिजिटल गोल्ड खरेदी करू शकता. किंवा इव्हन तनिष्क वगैरे यांच्यासारखे पण डिजिटल प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यावरनं तुम्ही डिजिटल गोल्ड खरेदी करू शकता. आता याच्यामध्ये मी तुम्हाला पेटीएम, जार किंवा तनिष्क वगैरे ही सगळी नावं घेतली. यापैकी कुठलंही पेड प्रमोशन नाहीये, कुठल्याही ब्रँडचे पैसे घेऊन मग आपण त्यांना रिकमेंड नाही करत आहे. हे सगळं ऑर्गॅनिकली मी तुम्हाला सांगतोय. तुमच्या कन्व्हिनियंटने आणि तुमच्या स्वतःच्या रिसर्चच्या नंतर, स्टडीच्या नंतर तुम्हाला जर याच्यापैकी कुठल्याही प्लॅटफॉर्मवर डिजिटल गोल्ड मध्ये वगैरे इन्व्हेस्ट करायचं असेल तर तुम्ही तसं करू शकता. आता डिजिटल गोल्ड मध्ये इन्व्हेस्ट करण्याचे डिसएडव्हान्टेजेस काय आहेत? तर 2 महत्वाचे डिसएडव्हान्टेजेस आहेत. सगळ्यात पहिला डिसएडव्हान्टेज, तुम्हाला 3% GST पे करायचा आहे, अगेन जो सगळीकडेच तुम्ही आतापर्यंत केलेला आहे. आणि नंबर 2, हे जे सगळे प्लॅटफॉर्म्स आहेत ना त्यांना स्वतःचा पण फायदा काढायचा आहे, त्याच्यामुळे त्यांचं एक कमिशन असतं. जेव्हा तुम्ही या प्लॅटफॉर्म्सवरनं डिजिटल गोल्ड खरेदी करता तेव्हा तुम्हाला ते मार्केट रेटमध्ये न मिळता 5 ते 6% जास्त प्राइस पे करून तुम्हाला ते गोल्ड खरेदी करायचं असतं. म्हणजे 5 ते 6% या प्लॅटफॉर्मची कमिशन फीस असते असं तुम्ही समजू शकता. तर ही कमिशन फीस हा एक डिसएडव्हान्टेजेस आहे. आणि ऍडव्हान्टेजेस काय डिजिटल गोल्ड खरेदी करण्याचे? सगळ्यात पहिलं, स्टोरेजचं टेन्शन नाही. बँक लॉकर किंवा तुमच्या घरातलं लॉकर, तिजोरी वगैरे अशा कुठल्याच गोष्टींची गरज नाहीये. ते डिजिटल फॉर्म मध्ये तुम्हाला त्याला हात लावायची गरज नाही. तुमच्याकडनं ते कुठे चोरीला जाणार नाही किंवा हरवणार वगैरे पण नाहीये. त्यामुळे स्टोरेज इनकन्व्हिनियन्स नाहीये. दुसरा महत्वाचा ऍडव्हान्टेज, प्युरिटीची कंप्लीट गॅरंटी आहे. म्हणजे समजा जर तुम्ही 24 कॅरेटची प्राइस पे करून ते डिजिटल गोल्ड खरेदी केलेले तर 24 कॅरेटच्याच रेटनं तुमचं ते कधी पण जाणार आहे. त्यावेळेस जेवढा रेट चालू असेल त्या 24 कॅरेटचा त्या रेटने तुम्हाला ते पैसे मिळणार आहेत. त्यामुळे तुम्ही 24 कॅरेटचे पैसे दिले आणि 20-22 कॅरेटचे मिळाले असं काही इश्यू होणार नाही. प्युरिटीची गॅरंटी कंप्लीट असते त्याच्यामध्ये. तिसरी गोष्ट, लिक्विडिटी म्हणजे काय? जसं समजा तुमच्याकडे एखादा दागिना असेल तर तुम्हाला जर गरज पडली तर तुम्ही कधी पण तो विकू शकता आणि कधी पण परचेस करू शकता. तसंच हे डिजिटल गोल्ड जेव्हा तुम्हाला परचेस करायचं तेव्हा तुम्ही परचेस करू शकता, जेव्हा तुम्हाला सेल करायचं तेव्हा आरामात सेल करू शकता. त्याला पण कुठलं लॉकिंग पिरियड वगैरे काही नाहीये. लिक्विडिटी हे एक त्याचा महत्वाचा ऍडव्हान्टेज आहे. आणि चौथा ऍडव्हान्टेज जे आहे, तुम्ही अगदी 100 किंवा 500 रुपयांपासून पण गोल्ड मध्ये इन्व्हेस्ट करू शकता. म्हणजे जर समजा तुम्ही दागिना किंवा फिजिकल गोल्ड घ्यायला गेलात आणि 1 ग्राम घ्यायला गेला तर कसं तुम्हाला आता समजा 5-6 हजार रुपये काय जे रेट चालू असेल तसं घ्यायचं. पण इथं तुम्ही अगदी 500 रुपये पण महिन्याचे असतील तुमच्याकडे, 1000-2000 रुपये जरी आहेत समजा तुमच्याकडे दर महिन्याचे, आणि तेवढेच तुम्हाला गोल्ड मध्ये इन्व्हेस्ट करायचे तर तुम्ही अगदी तेवढ्या रुपयांपासून पण गोल्ड मध्ये इन्व्हेस्ट करायला स्टार्ट करू शकता जर डिजिटल गोल्ड तुम्ही परचेस करताय तर, जे कदाचित फिजिकल गोल्ड मध्ये पॉसिबल नाही किंवा कन्व्हिनियंट पण नाहीये ते करणं. बरोबर? तर बघा, जसं जसं मी तुम्हाला पुढच्या इन्व्हेस्टमेंटचा टाईप सांगत चाललोय ना, तसं तसं प्रत्येक पुढची इन्व्हेस्टमेंट ही जास्त बेटर ऑप्शन आहे तुमच्यासाठी. म्हणजे गोल्ड ज्वेलरी खरेदी करण्यापेक्षा तुमच्यासाठी गोल्डचे बिस्किट्स किंवा कॉइन्स खरेदी करणं जास्त बेनिफिशियल होतं. त्याच्यानंतर गोल्डचे बिस्किट्स किंवा कॉइन्स खरेदी करण्यापेक्षा डिजिटल गोल्ड खरेदी करणं जास्त कन्व्हिनियंट आहे. आणि डिजिटल गोल्ड खरेदी करण्यापेक्षा पण चौथा जो गोल्ड इन्व्हेस्टमेंटसाठीचा तुमच्याकडे ऑप्शन आहे,
ज्याला आपण ETFs म्हणतो, गोल्ड ETFs म्हणजे इक्विटी ट्रेडेड फंड ज्याला आपण म्हणतो. याच्यासाठी तुमच्याकडे डीमॅट अकाउंट असणं गरजेचं आहे. डीमॅट अकाउंट वरूनच तुम्ही ETFs खरेदी करू शकता. आता कुठल्याही ऍप वरती वगैरे तुम्ही जाल, जसं मनी कंट्रोलच्या साईट वरती जा किंवा ग्रो झिरो द ह्या ऍप्स वरती जा, तुम्ही तिथे गोल्ड ETFs वगैरे म्हणून सर्च केलं तर तुम्हाला इझिली त्या सगळ्या गोष्टी भेटतील. आता ETF मध्ये इन्व्हेस्ट करण्याचा महत्त्वाचा ऍडव्हान्टेज काय, तर बघा, जेव्हा तुम्ही डिजिटल गोल्ड मध्ये इन्व्हेस्ट करत होतो तेव्हा तुम्हाला प्लॅटफॉर्म फीस पे करायला लागत होती 5 ते 6%. आणि मग वरचे ज्वेलरी किंवा गोल्ड बिस्किट्स मध्ये वगैरे तर स्टोरेज इनकन्व्हिनियन्स वगैरे तिथे तुम्हाला चार्जेस पे करायला लागतच होते. जेव्हा तुम्ही ETFs मध्ये इन्व्हेस्ट करताय तेव्हा तुम्हाला फक्त 0.5 to 0.6% इतकेच ऍज अ एक्सपेन्स त्या फंडला द्यायचे. म्हणजे जेव्हा तुम्ही ETF मध्ये 100 रुपये इन्व्हेस्ट करताय तेव्हा तुमचे 99.40 किंवा 99.50 रुपये कम्प्लिटली गोल्ड मध्ये इन्व्हेस्ट होत आणि फक्त 50 ते 60 पैसे त्या फंडच्या एक्सपेन्सेस साठी तो फंड कट करून घेतोय. त्याच्यामुळे तुम्हाला इथे अदर कुठलेही चार्जेस पे करायचे नाही. जेव्हा सोन्याचे भाव वाढतील तेव्हा त्या इक्विटी ट्रेडेड फंड म्हणजे ETF ची प्राइस पण वाढेल आणि त्याचा बेनिफिट डायरेक्टली तुम्हाला मिळू शकेल आणि त्याच्यातून तुमचे कुठलेही अदर चार्जेस वगैरे जाणार नाहीत. त्यामुळं हा इन्व्हेस्टमेंट ऑप्शन तुमच्यासाठी जास्त बेटर असू शकतो वरच्या तिघांपेक्षा पण. आणि ETFचा अजून एक महत्त्वाचा ऍडव्हान्टेज आहे की तुम्हाला प्युरिटीची कंप्लीट गॅरंटी आहे तिथे. फिजिकल वगैरे गोल्डचा विषय नाही, कोणी फसवणूक करेल वगैरे असा. आणि त्याच्यानंतरचा ऍडव्हान्टेज लिक्विडिटीचा आहे. ऑब्व्हियसली जे मी तुम्हाला वरच्या डिजिटल गोल्डमध्ये पण सांगितलं की तुम्हाला कधी इन्व्हेस्ट करायचे आणि कधी ते इन्व्हेस्टमेंट विड्रॉ करायचे वगैरे, याच्यावरती कुठलाही लॉकिंग पिरियड किंवा कॅपिंग वगैरे नाहीये. जेव्हा तुम्हाला इन्व्हेस्ट करायचे तेव्हा तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता आणि जेव्हा तुम्हाला ते पैसे काढून घ्यायचे तेव्हा तुम्ही ते आरामात काढून घेऊ शकता. त्याच्यामुळे आपल्यासाठी जास्त कन्व्हिनियंट ऑप्शन आहे ETFs. 5वा जो ऑप्शन आहे गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करण्याचा, तो म्हणजे गोल्ड म्युच्युअल फंड्स. तुम्ही झिरोदा वरती किंवा ग्रो ऍप वरती किंवा अदर कुठल्या ऍप्स वरती जाऊन तुम्ही फक्त गोल्ड म्युच्युअल फंड सर्च करा, तुम्हाला भेटेल. मी काही इथे स्क्रीनशॉट दाखवते बघा, हे झिरोदा वरनं घेतलेले आहेत. आता मी तुम्हाला हे सगळे ऍप्स वगैरे जे सांगतोय ते परत एकदा रिमाइंडर देतो मी तुम्हाला की ते रिकमेंडेशन्स नाहीयेत, मी जस्ट ते एक्झाम्पल म्हणून वापरतोय, ते काय पेड प्रमोशन वगैरे नाहीयेत. त्यामुळे तुमच्या वरच्या 4 ऑप्शन पेक्षा जास्त कन्व्हिनियंट आहे की तुम्ही गोल्ड म्युच्युअल फंड्स मध्ये इन्व्हेस्ट करा. ह्याच्यामध्ये ऑब्व्हियसली तुम्हाला गोल्ड मिळणार नाहीये किंवा गोल्ड बॉन्ड्स वगैरे असं कुठलीच गोष्ट नाहीये. हा प्रॉपर एक म्युच्युअल फंड आहे जो शेअर मार्केटमध्ये लिस्टेड असणार आहे. आणि आपण जसं अदर म्युच्युअल फंड्स मध्ये NAV ज्याला आपण नेट ऍसेट व्हॅल्यू म्हणतो ते खरेदी करतोय, तसंच आपण इथे NAVs खरेदी करतोय त्या म्युच्युअल फंडच्या. याच्यामध्ये जे इन्व्हेस्ट झालेले पैसे असतात ते कम्प्लिटली गोल्ड मध्ये इन्व्हेस्ट होतात किंवा त्यातला मॅक्झिमम शेअर तरी गोल्ड मध्ये इन्व्हेस्ट झालेला असतो. आता जेव्हा तुम्ही गोल्ड म्युच्युअल फंड मध्ये पण इन्व्हेस्ट करताय ते अदर म्युच्युअल फंड सारखंच सेम प्रकार आहे. जे मी तुम्हाला म्युच्युअल फंडच्या आपल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की 2 पद्धतीने त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करता येतं. एक तर डायरेक्ट किंवा ग्रोथ मध्ये एक एजंट मध्ये असतो ज्याचं कमिशन अजून थोडंसं एक्स्ट्रा तुम्हाला पे करायला लागतं. आणि डायरेक्ट जो म्युच्युअल फंड आपण खरेदी करतो तो झिरोदा, ग्रो वगैरे यासारख्या ऍप्स वरून खरेदी करतो जिथे एजंटची फीस आपली वाचते. त्यामुळे जास्त रिकमेंडेबल आहे की तुम्ही डायरेक्ट म्युच्युअल फंडच खरेदी करा गोल्ड मध्ये पण. समजा जर तुम्ही डायरेक्ट म्युच्युअल फंड खरेदी केला गोल्डचा तर तिथे एक्सपेन्स रेशो सेम ॲज ETFs म्हणजे 0.5 to 0.6% पर्यंतच त्याचा एक्सपेन्स रेशो असतो. आणि जेव्हा तुम्ही ग्रोथ वेने गोल्ड म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट कराल त्यावेळेस कदाचित 1 किंवा 1.2% पर्यंत पण एक्सपेन्स रेशो असू शकतो, कारण जे वरचे पैसे आहेत ते कदाचित त्याला ब्रोकरला वगैरे द्यायचे आहेत तुमच्या. त्यामुळे गोल्डच्या डायरेक्ट म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करा, ती जास्त अजून कन्व्हिनियंट गोष्ट आहे. हा 5वा ऑप्शन होता तुमच्यासाठी गोल्ड मध्ये इन्व्हेस्ट करण्याचा. 6वा आणि सगळ्यात महत्वाचा किंवा कन्व्हिनियंट जो ऑप्शन आहे आपल्यासाठी तो म्हणजे SGBs, सॉव्हरेन गोल्ड बॉन्ड्स. आता याच्यावरती माझा एक पूर्ण पुढचा व्हिडिओच येणार आहे. हे सॉव्हरेन गोल्ड बॉन्ड जे असतात ते भारत सरकारच्या बेहाफ वरती रिझर्व्ह बँक रिलीज करत असते. आणि SGBs मध्ये इन्व्हेस्ट करण्याचा सगळ्यात महत्वाचा बेनिफिट हा आहे, दर वर्षाला 2.5% याप्रमाणे व्याज तुम्हाला सरकार देत असते. जी गोल्डची अप्रिशिएशन कॉस्ट आहे, म्हणजे समजा जर तुम्ही 60,000 रुपयांनी 10 ग्राम सोनं आज विकत घेतले, जेव्हा समजा तुम्ही 3-4 वर्षांनी सेल करता तेव्हा 75,000 रुपये जर त्या 10 ग्रामची प्राइस असेल तर तुम्हाला तो कॉस्ट अप्रिशिएशनचा बेनिफिट तर मिळणारच आहे, पण तोपर्यंत दर वर्षाला 2.5% याप्रमाणे दर 6 महिन्याला तुमच्या अकाउंटमध्ये त्याचं व्याज क्रेडिट होत राहणार आहे इंडियन गव्हर्नमेंट कडून. तर समजा वर्षाला 5% तुमच्या गोल्डची कॉस्ट अप्रिशिएट झाली आणि 2.5% इंटरेस्ट अमाऊंट तुम्हाला गव्हर्नमेंट कडून मिळाले तर तुम्ही त्या गोल्डवरती 7 ते 7.5% पर्यंत रिटर्न्स मिळवलेले. आता SGBच्या सगळ्या डिटेल ज्या गोष्टी आहेत ना त्या मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. त्याच्यावरती एक स्पेशल व्हिडिओ मी नेक्स्ट बनवणार आहे, त्यामुळे SGB मी जास्त ब्रीफ करत नाही या व्हिडिओमध्ये. तर या 6 पद्धती होत्या ज्या युज करून तुम्ही सोन्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता. आता ह्याच्यामध्ये अजून एक महत्वाचा आणि शेवटचा प्रश्न जो आहे टॅक्सेसचा. ह्याच्यावरती आपण टॅक्स कसं पे करणार? ज्वेलरी परचेस करा, गोल्ड बिस्किट परचेस करा, डिजिटल गोल्ड परचेस करा किंवा कुठल्याही गोल्ड मध्ये जेव्हा तुम्ही ओव्हर द पिरियड त्याच्यावरती एक रिटर्न्स मिळवलेले असतात तर तुम्हाला त्याच्यावरती टॅक्सेस पे करायला लागतात, जे अगेन लॉंग टर्म कॅपिटल गेन आणि शॉर्ट टर्म कॅपिटल गेन असतं. आता सोन्याच्या बाबतीत लॉंग टर्म म्हणजे 3 वर्षांपेक्षा जास्त
आणि शॉर्ट टर्म म्हणजे 3 वर्षांच्या आतमध्ये. याप्रमाणे तुम्हाला टॅक्सेस पे करायला लागतात गव्हर्नमेंटला. शॉर्ट टर्म कॅपिटल गेन मध्ये तुम्हाला जो काही प्रॉफिट मिळालेला आहे, समजा तुम्ही 50,000 रुपयाच्या रेटनं 10 ग्राम सोनं विकत घेतलेलं आणि सेल करताना 60,000 रुपयाच्या रेटनं 10 ग्राम सोनं सेल केलं 3 वर्षाच्या पिरियडच्या आतमध्ये, तर तुम्ही जो 10,000 रुपयाचा प्रॉफिट झालेला आहे त्याच्यावरती तुमचा जो काही टॅक्स स्लॅब आहे, त्या टॅक्स स्लॅब मध्ये समजा तुम्ही 10% टॅक्स स्लॅब मध्ये असाल तर तुम्हाला 10,000 रुपयांवरती पण 10% टॅक्स गव्हर्नमेंटला पे करायचा आहे. समजा जर तुम्ही लॉंग टर्म कॅपिटल गेन प्रमाणे टॅक्स पे करताय तर इररेस्पेक्टिव्ह ऑफ युअर टॅक्स स्लॅब तुम्हाला 20% कॅपिटल गेन टॅक्स गव्हर्नमेंटला पे करायचा आहे. हीच गोष्ट SGB सोवरेन गोल्ड बॉन्डच्या बाबतीत 5 वर्षांपर्यंत जर तुम्ही ती अमाऊंट इन्व्हेस्ट ठेवली तर तुम्हाला कुठलाही कॅपिटल गेन टॅक्स भरायचा नाहीये. फक्त तुम्हाला जो 2.5% इंटरेस्ट पे करताय गव्हर्नमेंट त्याच्यावरती तुम्हाला तुमच्या टॅक्स स्लॅबच्या हिशोबाने टॅक्स गव्हर्नमेंटला पे करायला लागतो. हा सगळं होतं त्याच्यावरती तुम्हाला जे टॅक्सेस पे करायचे त्याचा विषय. अशा पद्धतीने या 6 पद्धतीने आपण सोन्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकतो, जे की फक्त आपल्याला ज्वेलरीमध्ये इन्व्हेस्ट करणं माहिती आहे. त्याच्यापेक्षा खालचे ऑप्शन जास्त बेनिफिशियल आहेत. जर तुमचाही सोन्याचे भाव वाढतील याच्यावरती विश्वास असेल आणि तुम्हाला सोन्याच्याच रिलेटेड इन्व्हेस्टमेंट करायचे असतील तर ऑब्व्हियसली तुम्ही हे ऑप्शन्स ट्राय आउट करू शकता. पर्सनली मी सोन्यामध्ये इन्व्हेस्ट करत नाही, कारण मला असं वाटतं की त्याच्यापेक्षा पण चांगले रिटर्न्स देणारे अजून बरेचसे ऑप्शन्स आहेत. किंवा आता सध्या तरी माझा पोर्टफोलिओ सगळा इक्विटीज आणि शेअर मार्केट, स्टॉक मार्केट ह्याच्याच रिलेटेड फिरतो. जास्त तो कॉर्पोरेट बॉन्ड्स किंवा गोल्ड वगैरे इथपर्यंत अजून आलेला नाहीये. पण तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर तुम्ही सोन्यामध्ये या 6 मार्गाने इन्व्हेस्ट करू शकता. याच्यातला जो सगळ्यात शेवटचा मार्ग होता सोवरेन गोल्ड बॉन्ड्स, त्याच्यावरती नेक्स्ट व्हिडिओ आपला फुल व्हिडिओ येणार आहे आणि ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. जर तुम्हाला गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करायची असेल तर नेक्स्ट व्हिडिओ बघायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या सगळ्या सोन्यावरती प्रेम करणाऱ्या, सोन्यासारख्या लोकांसोबत, सोन्यासारख्या नातेवाईकांसोबत, सोन्यासारख्या मित्रांसोबत, ज्यांना सोन्यामध्ये खूप जास्त इंटरेस्ट आहे त्या सगळ्या लोकांसोबत. आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपली आणि आपल्या सगळ्या लोकांची काळजी घ्या. आपण भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. दिस इज सूरज टिटे सायनिंग ऑफ.